नमस्कार. लोकप्रशासन विभागाच्या या द्वितीय लेक्चरमध्ये आपण मागच्या वेळी लोकप्रशासनाची मधील कर्मचारी प्रशासनातील भरती ह्या प्रक्रियेचा अर्थ त्या ठिकाणी समजावून घेतला होता. भरती काय आहे, भरती कशा पद्धतीने महत्त्वाची आहे, ही एकूण प्रक्रिया काय आहे, ह्या सर्व बाबी आपण त्या ठिकाणी बघितल्या होत्या. विचारवंतांनी भरतीबाबत जरीही विविध स्वरूपाची मते व्यक्त केलेली असली तरी एक बाब अशी आहे ज्यामध्ये सर्वांची एक वाक्यता किंवा एक मत असलेलं दिसून येते, आणि हे म्हणजे की भरती ही पद्धती अतिशय व्यवस्थित आणि सैद्धांतिक असावी, जेणेकरून प्रशासनामध्ये, सार्वजनिक प्रशासनामध्ये योग्य, पात्र, कुशल असे कर्मचारी या माध्यमातून निवडले जावेत. भरतीची जर ही पद्धती योग्य नसेल तर निष्ठावान, प्रामाणिक, परिश्रमी व योग्य नोकरांची उपलब्धी ही अशक्य होऊन बसेल. भरती म्हणजे प्रतिभाशाली व्यक्तींना नोकरीच्या क्षेत्रात प्रवेश मिळण्याची एक संधी देणे. भरतीचा या दृष्टिकोनातून विचार केल्यास आपल्याला प्रामुख्याने यामध्ये दोन वेगवेगळ्या संकल्पना ह्या दिसून येतात. या दोन्ही संकल्पनाला नकारात्मक संकल्पना व सकारात्मक किंवा होकारात्मक संकल्पना असे म्हणण्यात येते. या नकारात्मक संकल्पनेनुसार राज्यातील सर्व व्यक्तींना नोकरीमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी ही उपलब्ध होण्यासाठी खुल्या स्पर्धा परीक्षा घेतल्या पाहिजे. कारण खुल्या स्पर्धा परीक्षा आयोजित केल्याने त्यामधून अनेक योग्य उमेदवार हे आकर्षित होतात व त्यातून योग्य व समर्थ व्यक्तीची निवड करणे सोपे जाते. उमेदवारांची निवड करीत असताना या राजकीय पक्ष अथवा त्यांचा पक्षपातीपणा यांचा आधार घेण्यात येत नाही. याबाबत किंग्सले हे म्हणतात की या पद्धतीचा उद्देश दुर्जन लोकांना नोकरीच्या बाहेर ठेवणे आहे. परंतु बऱ्याच वेळा दुर्जन लोकांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न योग्य व बुद्धिमान व्यक्तींना देखील बाजूला ठेवले जाते, असंही होत असतं. किंग्सले ह्यांच्या मते की ही जी योग्यता पद्धती आहे, या योग्यता पद्धतीच्या अनुषंगाने या पद्धतीचा मुख्य उद्देश असा आहे की ह्या पद्धतीमध्ये दुर्जन लोकांना, अपात्र लोकांना बाहेर ठेवण्यात येतं. परंतु असं करीत असताना यामध्ये काही चांगले उमेदवारही त्यांच्यासोबत बाजूला राहण्याचा धोका संभावतो. ही संकल्पना या ठिकाणी खुल्या स्पर्धेचे समर्थन करते. कारण या संकल्पनेच्या अनुषंगाने
या ठिकाणी खुल्या स्पर्धेतनं प्रत्येकाला या सनदी सेवेमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी ही प्राप्त होत असते आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर पात्र उमेदवार ह्या सेवेकडे आकर्षित होतात, भरतीसाठी त्या ठिकाणी उपलब्ध होतात. यामध्ये योग्यता तपासूनच योग्य उमेदवारांची निवड करण्यात येत असल्याकारणाने कोणताही राजकीय पक्ष अथवा राजकीय पदाधिकारी यामध्ये ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप हा करू शकत नाही आणि त्यामधून या पद्धतीमध्ये पक्षपात सारखा धोका हा दूर होतो. अशा पद्धतीची ही संकल्पना. यामध्ये दुसरी संकल्पना ही याला सकारात्मक किंवा होकारात्मक संकल्पना म्हणतात, ज्या अनुषंगाने स्टॉल यांनी याबाबत एक मत मांडलंय त्यांचं या ठिकाणी की प्रशासनातील विविध पदांसाठी उत्कृष्ट उमेदवाराचा शोध घेणे, प्रशासनात कार्य करीत असलेल्या नोकरांच्या कार्याचे मूल्यमापन करून त्यामध्ये लायक उमेदवार निश्चित करणे किंवा ठरविणे, अचूक मूल्यमापनासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करणे, रिक्त पदांची मोठ्या प्रमाणावर व्यापक अशी जाहिरात करणे, त्यामध्ये योग्य व्यक्तींना योग्य पदावर नियुक्त करणे, नियुक्तीनंतर उमेदवारीचा कालखंड निश्चित करणे म्हणजे होकारात्मक संकल्पना होय. एकूण या संकल्पनेमध्ये समर्थ, लायक, योग्य व कुशल अशा नोकरवर्गांवर अधिक भर देण्यात आले. यामध्ये संधी देण्यात येऊन त्या व्यक्तीचे त्याच्या कार्याच्या आधारावर मूल्यमापन करणे, यासाठी ठराविक पद्धती विहित करणे, त्या पद्धतीच्या अनुषंगाने त्याचं त्या ठिकाणी योग्य असं मूल्यमापन करून त्याला त्या पदावर नियुक्त करणे, मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करून अधिक उमेदवार हे भरतीसाठी उपलब्ध करणे आणि त्यामधून योग्य व्यक्तीची निवड करणे. ही जी संकल्पना आहे या संकल्पनेला या ठिकाणी होकारात्मक किंवा सकारात्मक संकल्पना असे म्हणतात. या संकल्पनेची किंग्जले यांनी काही वैशिष्ट्यही या ठिकाणी प्रतिपादित केलेली आहे. यामध्ये पदाची कार्य व बढती पद्धती यावर अधिक जोर देण्यात येतो. पदाची कार्य व बढती पद्धती यावर, कारण प्रत्यक्ष कार्यात असणाऱ्या व्यक्तींचे त्यांच्या कार्याच्या आधारावरच या ठिकाणी मूल्यमापन करून त्यांची पुढील पदासाठी नियुक्ती ही यामध्ये करण्यात येते. त्याचबरोबर व्यापक प्रमाणात पात्रताधारक व्यक्तींचा शोध घेण्यावर मोठा यामध्ये भर देण्यात येतो. सोबतच अयोग्य व्यक्ती यांचा समावेश इथे होऊ नये यासाठीही मोठ्या शिताफीने चाळणी परीक्षा किंवा चाळणी पद्धती या ठिकाणी असलेली दिसून येतो. निरनिराळ्या खात्यात योग्य व परस्पर सहकार्यांचे यामधून संबंध प्रस्थापित करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येतो.
अशा पद्धतीनं आपल्याला हे या ठिकाणी या सकारात्मक संकल्पनेचा उलगडा व्हायला या ठिकाणी मदत होते. सोबतच यामध्ये काही भरतीच्या समस्याही असलेल्या आपल्याला दिसून येतात. जसं नियुक्तीचे सत्तास्थान ही एक मोठी समस्या तिथे असलेली दिसून येते, कारण ती योग्य असेल तरच त्या ठिकाणी कुशल कर्मचारी प्रशासनाला लाभतात. सोबतच अंतर्गत भरती आणि बाह्य भरती यांचं प्रमाण किती असावं, कसं आणि कोणाला अधिक महत्त्व द्यावं. सोबतच विविध पदांना आवश्यक पात्रता निश्चित करणे आणि ही पात्रता निश्चित करण्याची पद्धती, सोबतच ही पात्रता निश्चित करणारी प्रशासकीय यंत्रणा, या विविध स्वरूपाच्या समस्या अशा असल्या तरी आपण बघतो की या दोन्ही संकल्पनेच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया भारतामध्ये यशस्वी पद्धतीने कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. धन्यवाद.